नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनल साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू येथे. आज आपण जे लेक्चर बघणार आहोत ते लेक्चर आज आपण ॲडव्हान्सचं घेतोय. ओके, आता ॲडव्हान्स म्हटल्याच्यानंतर ॲडव्हान्सशी रिलेटेड असलेले जेवढाही कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या की ॲडव्हान्समध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं आहे. आता बेसिकली ॲडव्हान्समध्ये आपल्याला कमर्शियल मॅथमॅटिक्स हा पार्ट जो आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. बेसिकचा टोटल इंट्रोडक्शन मी तुम्हाला या ठिकाणी करून दिलं होतं की बेसिकमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. आणि मेन्स लेवलला म्हणजे डिफिकल्ट लेवलला जनरली आता जर मागच्या 1-2-3 वर्षापूर्वीचा जर आपण एक रिव्ह्यू जर घेतला वेगवेगळ्या एक्झामिनेशन्सचा, मोस्ट प्रोबेबली जे काही PO लेवलचे जे काही मेन्सचे पेपर असतात त्या मेन्सच्या पेपरमध्ये नियर अबाउट 80 to 90% केसेसमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त वर्ड प्रॉब्लेम किंवा वर्ड प्रॉब्लेमशी रिलेटेड असलेले प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात. बऱ्याचदा आता आपल्याला जसं की मी तुम्हाला ऑलरेडी इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जेव्हा आपला मेन्सचा पेपर होतो POचा, तिथं मॅथमॅटिक्सचं जे चॅप्टर आहे किंवा सेशन आहे त्या सेशनला नावच त्यांनी डेटा इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस असं दिलेलं असतं. आता डेटा इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिसमध्ये आपल्याला नेमकं काय विचारलं जातं, तर डेटा इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिसमध्ये आपल्याला जेवढेही आपले कमर्शियल मॅथमॅटिक्सचे टॉपिक आहेत मग त्याच्यामध्ये ॲव्हरेज असेल, रेकॉर्डेड लेक्चर आहे. मी इथं बोर्डवर ते चॅप्टरची नावं आता लिहित नाही आहे, त्याला आपल्याला वेळ लागेल. बघा, सर्वात पहिलं म्हणजे पर्सेंटेजचं चॅप्टर आहे ते आपण बेसिकमध्ये पण बघणार आहोत आणि ॲडव्हान्स लेवलमध्ये पण आपण बघणार आहोत की पॉईंट्सचे कॅल्क्युलेशन असतील किंवा कुठल्या पॉईंटच्या नंबरची जर आपल्याला पर्सेंटेज काढायचे असतील तर ते आपल्याला कसे काढता येतील, हे सर्व कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही. पर्सेंटेजच्या नंतर कुठलं चॅप्टर येतं, पर्सेंटेजच्या नंतर येतं ॲव्हरेज. ॲव्हरेजमध्ये आपल्याला जेवढेही वर्ड प्रॉब्लेम आहेत ते तर बघायचे जे, पण त्याच्याशी रिलेटेड असलेले प्रश्न आपल्याला जे DIमध्ये विचारले जातात त्याही कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट कुठला असेल, त्याच्यामध्ये असेल रेशो प्रपोर्शन. आता बेसिकली रेशो प्रपोर्शन आणि ॲव्हरेजमध्ये एजेसचे जे प्रॉब्लेम असतात, बेसिकली आता सध्या एजेसचे प्रॉब्लेम खूप जास्त फिरवून विचारले जातात, ते प्रश्नसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचे. ॲव्हरेज आणि प्रॉफिट अँड लॉस ॲव्हरेज आणि रेशो प्रपोर्शनमध्ये आपल्याला एजेसचे प्रॉब्लेम म्युच्युअली बघायचे. त्याच्यामुळे एजेसचा जो पार्ट आहे तो आपण त्याच्यातच कव्हर करणार. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो आपला पार्टनरशिपमध्ये पण आपल्याला खूप जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. बेसिकली पार्टनरशिपशी रिलेटेड असलेले पण DI आपल्याला आता विचारले जातं, तोही पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. नंतर मिक्सचर ॲलिगेशन तसं बघायला गेलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त कठीण असा तो चॅप्टर त्यांना वाटतो, पण मिक्सचर ॲलिगेशन हा खूप साधा सरळ आणि सोपा चॅप्टर आहे. त्याच्याशी रिलेटेड असलेले DI आपल्याला विचारले जातात, तोही पार्ट आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट हे खूप जास्त टेक्निकल असा एक चॅप्टर आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये तो जितका कठीण आहे किंवा जितका डिफिकल्ट आहे तेवढा त्याच्यामध्ये शॉर्टकट पण थोडेसे जास्त आहे. तर डेफिनेटली त्या शॉर्टकट्स पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटच्या नंतर आपल्यासमोर आहे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. आता सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पण व्हेरी सिमिलर. सिम्पल इंटरेस्टचे चला ठीक आहे, सिम्पल इंटरेस्टमध्ये प्रश्न पण सिम्पलच असतात, पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये क्वेश्चन पण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड म्हणजेच कंपाऊंड असतात. तो पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. त्याच्यानंतर टाईम स्पीड अँड डिस्टन्स. टाईम स्पीड आणि डिस्टन्समध्ये आपल्याला बेसिकली रेल्वेचे प्रॉब्लेम पण त्याच्यामध्येच कव्हर करणार आपण. बोट अँड स्ट्रीमचे जे क्वेश्चन्स आहेत ते पण त्याच्यामध्येच कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे टाईम अँड वर्क. टाईम अँड वर्कमध्ये पण आपल्याला खूप छान अशी मेथड आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. टाईम अँड वर्कसाठी कितीही किचकट प्रश्न असला तरी तो एकदम सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करता येईल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर पाईप अँड सिस्टम इज व्हेरी सिमिलर चॅप्टर टू टाईम अँड वर्क. आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की टाईम अँड वर्क आणि पाईप अँड सिस्टमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या 100% सेम आहेत. ओनली तिथे जो युनिट आहे, युनिटची नावं बदललेली आहेत. जेव्हा मी त्याचं बेसिक्स तुम्हाला सांगेल टाईम अँड वर्कचं तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे तो आहे आपला मेन्सुरेशन. आता मेन्सुरेशनशी रिलेटेड असलेले सुद्धा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येईल आपला परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रॉबिबिलिटी. आता हे झाले आपले वर्ड प्रॉब्लेमचे जेवढे काही चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर्सची नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली. याच्यानंतर हे बघितल्याच्या नंतर त्याच्याशी रिलेटेड असलेले जे DIs आहेत बेसिकली ते DI आपल्याला विचारले जातील. त्याच्यानंतर डेटा सफिशियन्सी नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डेटा सफिशियन्सीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर बाय द वे हा ॲट द एंड विचारला जाणारा जो DI आहे ॲट ॲडव्हान्स लेवल असेल किंवा मोस्ट डिफिकल्ट लेवल असेल किंवा त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपला तो कुठला, तर तो आहे डेटा सफिशियन्सी. या शेवटच्या दोनही चॅप्टरमध्ये आपल्याला हे वरती दिलेले जे कमर्शियलचे चॅप्टर्स आहेत हे कमर्शियल चॅप्टर आपल्याला बेसिकली ह्या डेटा सफिशियन्सी आणि DI या दोन पार्टमध्ये बघायचे.
बघायचं आहे. तर हा जो एक पार्ट आहे कुठला, की वेगवेगळे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते वर्ड प्रॉब्लेम बेसिकली मेन्स लेवलला जास्तीत जास्त विचारले जात आहे आणि विद्यार्थ्यांचे थोडेसे तेच डाऊट असतात की सर बाकी सगळं ठीक आहे, बेसिक लेवलचं सर्व येतं आहे, पण आता मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन खूप जास्त असतं. तर त्याच्याशी रिलेटेड असलेला पार्टच आपण बेसिकली ॲडव्हान्स लेवल किंवा डिफिकल्ट लेवलमध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. आता आजचं जे चॅप्टर आहे, आजचा चॅप्टर आपण त्याच्याचपैकी एक चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आजच्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट. आता बघा, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट, आता हे जे चॅप्टर आहे बेसिकली ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट हे आपलं खूप जास्त महत्त्वाचं असं चॅप्टर आपल्याला आज सुरू करायचं आहे. आता प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटमध्ये नेमकं त्याचं वेटेज कसं असतं बघा. क्लेरिकल लेवलला जर बघितलं आपण, क्लेरिकल लेवलच्या प्रीला असेल किंवा मेन्स लेवलच्या प्रीला असेल, वर्ड प्रॉब्लेम पॉईंट ऑफ व्ह्यू जर म्हणलं तर एक प्रश्न आपल्याला या चॅप्टरवर विचारला जातो. मात्र जेव्हा आपण DI सॉल्व्ह करतो, कधी कधी पूर्ण 5 मार्काचा DI सुद्धा प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटवर विचारलेला असतो. इव्हन अँड इव्हन तेव्हा जरी तो DI जरी तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल, इव्हन तो DI सॉल्व्ह करत असताना सुद्धा आता आपण इथं ज्या बेसिक्स बघणार आहोत त्या बेसिक्स जर तुमच्या नसतील तर तुम्हाला तो डिफिकल्ट लेवलचा असू द्या, मॉडरेट लेवलचा असू द्या किंवा इझी लेवलचा असू द्या, तो DI तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार नाही. तर प्रॉफिट अँड लॉसचे एक सुरुवातीला आपण थोडेसे एकदा बेसिक्स जे आहेत ते बघूयात, कारण मी जसं नेहमी म्हणतो की बेसिक्स शिवाय कुठलाही पार्ट आपल्याला कव्हर करता येणार नाही. आपल्या साकार एज्युकेशनचे जे ऑनलाईन व्हिडिओज आहेत, ह्या व्हिडिओचा मेन अजेंडाच तो आहे की विद्यार्थ्यांना प्रत्येक चॅप्टरचे बेसिक्स हे खूप चांगल्या प्रकारे सोप्या भाषेमध्ये समजावेत, हाच आपला महत्त्वाचा पार्ट आहे. बघा, नेमकं प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटमध्ये आपल्याला बघायचं काय. बघा, हा जो पहिला पार्ट आहे म्हणजे पहिलं सेक्शन जे आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की मार्क प्राइस, देन देयर इज अ कॉस्ट प्राइस, देन द थर्ड वन इज सेलिंग प्राइस. आता बेसिकली आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या 3 टाईपच्या ज्या प्राइजेस आहेत ह्या आपल्याला या ठिकाणी बघायचे. जनरल लाईफमध्ये आपण या सर्व प्राइजेसबद्दल ऐकलंय की मार्क प्राइस म्हणजे काय असतं, कॉस्ट प्राइस म्हणजे काय असतं, सेलिंग प्राइस म्हणजे काय असतं. तर त्याच्याशीच रिलेटेड असलेले कन्सेप्ट आपण बघतोय. आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो, एखाद्या दुकानात गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण कपडे घ्यायला जातो, कपडे घ्यायला गेल्याच्या नंतर त्या कपड्यांवरती एक टॅग, जो प्राइसचा जो टॅग असतो तो टॅग आपल्याला बघायला मिळतो. एकदम साध्या सोप्या आणि सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर ती असते आपली मार्क प्राइस. त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची ती झाली मार्क प्राइस. त्याच्यानंतर ॲक्च्युली तो ड्रेस किंवा ते कपडे तयार करायला किती खर्च लागलाय हे फक्त कोणाला माहिती असतं, त्या फॅक्टरीवाल्यालाच माहिती असतं जिथे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे. कस्टमरला ते कधीच माहीत नसतं, कारण कस्टमरला कुठली प्राइस दिसते, कस्टमरला मार्क प्राइस दिसते. मार्क प्राइस आज आपण काय म्हणतो, लिस्टेड प्राइस म्हणतो. इन सम केसेस आपण त्याला MRP असं पण म्हणतो, ती असते आपले मार्क प्राइस. त्याच्यानंतर कॉस्ट प्राइस म्हणजे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की ते प्रोडक्ट तयार करायला टोटल खर्च किती आलाय तो पार्ट म्हणजे काय असतं, ते असते आपली कॉस्ट प्राइस. त्याच्यानंतर सेलिंग प्राइस. आता त्या दुकानदाराने आपल्याला ते ड्रेस आपल्याला कितीला ते विकलं ही त्याच्यासाठीची झाली सेलिंग प्राइस. मात्र आपण ते जे प्रोडक्ट खरेदी केले तर ती झाली आपली कॉस्ट प्राइस. कारण एखादा ड्रेस जर आपण खरेदी करतो 1000 रुपयाला, मी खरेदी केलाय म्हणजे ती माझ्यासाठी काय झाली, कॉस्ट प्राइस. पण दुकानदाराने तो ड्रेस 1000 विकलाय तर दुकानदारासाठी ती प्राइस कुठली झाली, सेलिंग प्राइस. तर ह्या आपल्या जनरल डेफिनेशन्स आहेत ह्या वेगवेगळ्या प्राइजेसच्या. तर हा झाला आपला पहिला पोर्शन. मग सर दुसऱ्या पोर्शनमध्ये नेमकं काय आहे, तर दुसऱ्या पोर्शनमध्ये आपल्याला विचारलं जाणार आहे प्रॉफिट, नंतर असेल लॉस, त्याच्यानंतर असेल डिस्काउंट. कारण आपल्या चॅप्टरचं नावच आहे प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट. आणि चौथी एक कन्सेप्ट आपल्याला इथं बघायला मिळते ती आहे कमिशन. सो आपल्याला ह्या टोटल चॅप्टरमध्ये अगदी सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत म्हणजे डिफिकल्ट प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ह्याच 7 कन्सेप्टवर आपल्याला खेळायचं आहे. कुठला, मार्क प्राइस, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, प्रॉफिट, लॉस, डिस्काउंट आणि कमिशन. याच शब्दांच्या अवतीभोवती आपलं हे पूर्ण चॅप्टर फिरणार आहे. बघा, बेसिक्स आपण घेतो, बेसिक्स खूप जास्त महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय पुढचे इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही, हेही तितकंच खरं आहे. मग सर आता हे जे आपण इथं कीवर्ड्स म्हणूया त्याला, हे
जे कीवर्ड्स आहेत हे आपल्या प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट हे जे चॅप्टर आहे ह्या चॅप्टरचे हे कीवर्ड्स आहेत, याच्याशिवाय हे चॅप्टर कंप्लीट होऊ शकणार नाही. आता साध्या सोप्या भाषेत जर बघितलं तर आपल्याला माहिती प्रॉफिट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला झालेला फायदा, एकदम जनरल भाषेत. लॉस म्हणजे काय, आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट आपण केली त्याच्यात तोटा झाला आपला लॉस. त्याच्यानंतर डिस्काउंट म्हणजे काय असतं, आपल्याला सूट दिलेली असते, कुठेतरी आपल्याला थोडासा डिस्काउंट पाहिजे असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि कमिशन हा थोडासा वेगळा पार्ट आहे. कमिशनचे जे प्रश्न आहेत ते कमिशनचे प्रश्न आपल्याला म्हणजे 100 पैकी जर कन्सिडर केलं ना तर 2% केसेसमध्ये कमिशनचे प्रश्न विचारले जातात. ते पण मेन्स लेवलला, क्लेरिकल लेवलला आपल्याला किंवा कुठल्याही प्री लेवलला कमिशनशी रिलेटेड असलेले प्रश्न विचारले जात नाही. आता जेव्हा ऑफलाईन लेक्चर्स आपल्या इथं होतात तेव्हा जनरली हे चॅप्टर चालू केल्याच्या नंतर मी विद्यार्थ्यांना ना काही प्रश्न विचारतो, जनरल क्वेश्चन असतात. तेच प्रश्न मी इथं तुमच्या समोर मांडणार आहे. आता ऑब्व्हियसली मी तुम्हाला विचारू तर शकत नाही, त्या कन्सेप्ट मी डायरेक्टली या ठिकाणी बोर्डवर काय करणार आहे, नोट डाऊन करणार आहे. त्या तुम्हाला फक्त बघायचे आहे की आता बेसिकली काय होतं, एखादं ट्रान्झॅक्शन ॲज अ शॉपकीपर असेल. आता जनरली हा जो पार्ट आहे प्रॉफिट हा कन्सिडर केला जातो एखादा शॉपकीपरच असेल, कोणी मॅन्युफॅक्चरर असेल त्याच्याशी रिलेटेड असतं. एक लेटेड बी कन्सिडर की मी एक दुकानदार आहे, माझ्याकडे कपड्याचं दुकान आहे आणि मी एखादा ड्रेस एखाद्या कस्टमरला विकला आणि तो ड्रेस विकल्याच्या नंतर जर समजा मला प्रॉफिट झाला किंवा मला प्रॉफिट होत असेल तर प्रश्न पहिला असा आहे की तो प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट ह्या दिलेल्या 3 प्राइजेसपैकी, मतलब मार्क प्राइस आहे, कॉस्ट प्राइस आहे आणि सेलिंग प्राइस आहे, ह्या 3 प्राइस पैकी नेमक्या कुठल्या प्राइसवर हा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो, हा माझा जनरली पहिला प्रश्न असतो. आणि तोच प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. आता तुमच्यापैकी काही लोकांनी मनातल्या मनात तो जो आन्सर आहे किंवा ते जे आन्सर आहे ते तुम्ही मनातल्या मनात कदाचित स्वतःला सांगितलं असेल की प्रॉफिट कुठल्या प्राइसवर होतो, या प्राइसवर होतो, या प्राइसवर होतो की या प्राइसवर होतो. सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे आपल्या चॅप्टरचा तो हाच आहे. कुठला? बघा, पहिली कन्सेप्ट की प्रॉफिट जर आपण बघितलं तर प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड on cost price. I'm just talking about the डेफिनेट थिंग्स ओव्हर हिअर. मतलब असंही होऊ शकतं की एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला मॅन्डेटरीली तसं मेन्शन केलेलं असतं की जो प्रॉफिट झाला आहे तो प्रॉफिट जर तुम्हाला सेलिंग प्राईसवर कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो किती टक्के झाला असेल, किंवा एखादा पर्टिक्युलरली एखादी ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड असलेला क्वेश्चन असेल आणि अल्टिमेटली विचारताना ते होता देन व्हॉट इज द पर्सेंट प्रॉफिट ऑन सेलिंग प्राईस. असं जर मॅन्डेटरीली तिथं फील्ड आपल्याला मॅन्डेटरीली जर मेन्शन केलेलं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ह्या प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन ह्या सेलिंग प्राईसवर करावं लागतं. परंतु जनरली प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस. जेव्हा प्रॉफिट हा सेलिंग प्राइसवर कॅल्क्युलेट करायचा आहे असा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला जाईल त्याचे कॅल्क्युलेशन किंवा त्याचं सोल्युशन थोडंसं वेगळं असेल. त्या टाईपचेही प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो डोंट वरी अबाउट इट. पण हा पार्ट जो आहे इट इज 100% कन्फर्म. देन पुढचा पार्ट आहे की लॉस. चलो ओके, ॲज अ शॉपकीपर आय सोल्ड अ ड्रेस समथिंग, समजा एखादा प्रोडक्ट एखादा आर्टिकल मी समजा ॲज अ शॉपकीपर मी कस्टमरला विकलंय आणि ते कस्टमरला विकल्याच्या नंतर मला त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर लॉस झाला असेल तर तो लॉस कुठल्या प्राईजवर कॅल्क्युलेट केला जातो. परत प्रश्न सेम असेल, मार्क प्राईजवर की कॉस्ट प्राईजवर की सेलिंग प्राईजवर. याही प्रश्नाचं उत्तर देताना माझ्यासमोर बसणारे विद्यार्थी खूप जास्तीत जास्त प्रमाणात चुकीची उत्तरं देतात. म्हणून मी परत एकदा सांगतो की लॉस इज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राईज अगेन. ओके, तर even profit is calculated on cost price and loss is also calculated on cost price. तिसरा माझा प्रश्न परत एकदा आहे की सर मला एखाद्या गोष्टीवर डिस्काउंट हवा आहे. डिस्काउंट, आता डिस्काउंट बेसिकली ह्या दिलेल्या 3 प्राइजेस पैकी कुठल्या प्राइसवर कॅल्क्युलेट केला जातो हा पण प्रश्न आहे. येणारा सिमिलर क्वेश्चन इज देअर. आता बघा, डिस्काउंट कधीच विक्रेता म्हणजे जो दुकानदार आहे तो कस्टमरला विकताना तो असं कधीच म्हणत नाही की मी एखादा प्रोडक्ट तुम्हाला किती डिस्काउंट पाहिजे सांगा. मात्र डिस्काउंट हा जो वर्ड आहे हा कस्टमरच्या बाजूने असतो. ओके, म्हणजे आता जर आपण एखादा प्रोडक्ट खरेदी करायला गेलो आणि त्याला विचारतो आपण सर हे प्रोडक्ट कितीचं आहे, त्यानं सांगितलं समजा XYZ किंमत याची आहे. आपला पहिला प्रश्न काय असतो, सर व्हॉट इज द डिस्काउंट, ह्या प्रोडक्टवर आपल्याला किती डिस्काउंट मिळेल, हा आपला पहिला साधा सरळ आणि सोपा प्रश्न असतो. सो मग मी तेच विचारतोय तुम्हाला की ह्या डिस्काउंट हा जो डिस्काउंट आपण मागतो त्या दुकानदाराला तो कुठल्या प्राइसवर मागतो. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय की नेमकं प्रोडक्ट किती रुपयात तयार झालंय ते आपल्याला माहीत नसतं. सेलिंग प्राइस काय असते, ते प्रोडक्ट फायनल झालंय की आता विकलंय त्याच्यानंतर त्याची सेलिंग
प्राइस कन्सिडर होते. मात्र मी जर एखादा ड्रेस खरेदी करायला जर दुकानात जात असेल आणि तिथं गेल्याच्या नंतर ते प्रोडक्ट जर मी हातात घेत असेल तर ते हातात घेतल्याच्या नंतर मी पहिले काय करतो, त्या प्रोडक्टशी अटॅच असलेलं जर टॅग आहे MRPचं ते बघतो. म्हणजे मी जी प्राइस बघू शकतो, ज्या प्रोडक्टवर जी प्राइस मला बघायला मिळते, मी तिच्यावर डिस्काउंट मागतो. म्हणून डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्क प्राइस. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मार्क प्राइस, तर मार्क प्राइसवर आपल्याला बेसिकली डिस्काउंट मागायचा असतो किंवा मार्क प्राइस इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्क प्राइस. बघा याच्यातही काही चेंजेस होऊ शकतात. हे जे 3 कंडिशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत, या 3 कंडिशन अशा आहेत की ह्या परफेक्ट कन्सेप्ट आहेत. असं जरुरी नाही आहे. प्रश्नामध्ये जर तुम्हाला थोडीशी डिफिकल्टी त्यांना ॲड करायची असेल तर ते कदाचित त्या ठिकाणी आपल्याला डिस्काउंट जो आहे तो कदाचित एखाद्या दुसऱ्याच प्राइसवर कॅल्क्युलेट करायला लावू शकता. पॉसिबिलिटी आहे. ओके, त्याच्यानंतर चौथा पार्ट जो आहे तो आहे की हे जे कमिशन आहे, कमिशन जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की कमिशन इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन विच प्राइस. कमिशन हे खूप कमी केस, कमिशनचे क्वेश्चन खूप कमी केसमध्ये विचारले जातात, पण कमिशन हे मोस्ट प्रोबेबली जे आहे तर ते सेलिंग प्राइसवर कॅल्क्युलेट केलं जातं. सेलिंग प्राइस म्हणजे एखादा प्रोडक्ट जर समजा आपण एक साधं उदाहरण जर असेल, एखादा ब्रोकरशी रिलेटेड असलेला कन्सेप्ट जर आपण बघितला, तो ब्रोकर जेव्हा एखादी प्रॉपर्टी विकून देतो, विकले म्हणजे काय झाली, ती प्रॉपर्टी सेल झाली, त्याच्या सेलिंग प्राइसवर बेसिकली कमिशन जे असतं त्या ब्रोकर्सचं ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. तर हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटमध्ये. जर याच कन्सेप्टमध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल, लिटरली मी जेव्हा ऑफलाईन लेक्चर घेतो तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना या साध्या साध्या गोष्टीसुद्धा माहीत नाही. का माहीत नाही? कारण आपण ह्या 8वीला असताना की 9वीला असताना चॅप्टर आपण कधी काळी केलेलं असतं आणि त्याच्यानंतर खूप प्रॉफिट आणि खूप लॉस झालेला असतात आपल्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे आपण या बेसिक कन्सेप्ट विसरलेला असतो. तर कुठलीही बिल्डिंग तयार करायच्या अगोदर आपल्याला या अशा टाईपचे बेस जे आहेत ते या ठिकाणी बघायचे. मग आता मार्क प्राइस म्हणजे मार्क प्राइस इट इज व्हेरी क्लिअर की प्रोडक्टवर दिसणारी प्राइस म्हणजे मार्क प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे एखादा प्रोडक्ट आपण किती रुपयाला विकलं ती झाली आपली सेलिंग प्राइस. आता कॉस्ट प्राइस, आता बेसिकली कॉस्ट प्राइसच्या डेफिनेशन आहे ना, जनरल लाईफमध्ये मी सांगतो, जनरली आपण जेव्हा विचार करतो कॉस्ट प्राइसच्या डेफिनेशन कशा बदलत जातात. फॉर एक्झाम्पल की आपण कन्सिडर करूयात की मिस्टर एक्स, आता हा मिस्टर एक्स आहे, या मिस्टर एक्सने एक टीव्ही खरेदी केला ज्याची किंमत आहे 40,000. 40,000मध्ये त्याने तो जो टीव्ही आहे तो त्याने खरेदी केला आहे. ओके, मिस्टर एक्स, लेट इट बी कन्सिडर की मिस्टर एक्स इज अ शॉपकीपर. तो एक मोठा शॉपकीपर आहे किंवा आपण त्याला असं म्हणूयात की तो रिटेलर आहे. मिस्टर एक्स इज द रिटेलर, जो इलेक्ट्रॉनिक वस्तू विकतो, असं त्याचं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे. आता त्याने काय केलं, होलसेलरकडून एक टीव्ही खरेदी केला आहे 40,000मध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूयात की त्याने तो जो टीव्ही आहे त्याने होलसेलमध्ये खरेदी कुठे केला आहे, त्याने तो खरेदी केला आहे मुंबईमध्ये, असं आपण कन्सिडर करूयात. मात्र त्याचं जे रिटेलरचं जे दुकान आहे ते कुठं आहे, नाशिकमध्ये आहे. आता जेव्हा त्याने तो टीव्ही खरेदी केला होलसेलरकडून, तो झाला 40,000चा. आता मात्र त्याला मुंबईहून नाशिकला यायला जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट या ठिकाणी लागलेला आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, लेट इट बी कन्सिडर की त्याला प्रति टीव्ही जेवढ्या टीव्हीज त्याने खरेदी केल्या असेल तेवढ्या टीव्हीज त्याला खरेदी करण्यासाठी ट्रॅव्हलरसाठी त्याला पर टीव्ही किती खर्च आला आहे, 1,000 रुपये. तर ते जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट त्याला फायनली कितीमध्ये मिळालं, त्याला ते प्रोडक्ट फायनली मिळालं 41,000मध्ये. सो इन दॅट केस मिस्टर एक्स कॅनॉट से दॅट द कॉस्ट प्राइस ऑफ द टीव्ही इज 40,000. असं तो म्हणू शकतो का? नाही, कारण त्याला ती टीव्ही त्याच्या दुकानात जोपर्यंत आली आणि विकण्यासाठी रेडी झाली तोपर्यंत त्याला त्या टीव्हीला आणण्यासाठी टोटल 41,000 रुपये खर्च आला आहे. सो इन दॅट केस मिस्टर एक्सला जर मी विचारलं की तुमच्या या टीव्हीची कॉस्ट प्राइस किती, तर मिस्टर एक्सला सांगावं लागेल इट इज 41,000. ओके फाईन. मग आता काय झालंय, याच्यानंतर एक कस्टमर मिस्टर वाय यांनी विचार केला की आता ती टीव्ही त्यांना खरेदी करायची. लक्षात घ्या, मिस्टर वाय इज द कस्टमर नाऊ. आता काय झालंय, ह्या मिस्टर एक्सला ती टीव्ही 41,000मध्ये त्याला ती फायनली मिळालेली आहे. आता डेफिनेटली त्याला काहीतरी प्रॉफिट काढायचं असेल तर त्याने ती टीव्ही विकण्यासाठी जेव्हा त्याला विकली मिस्टर वायला, तर त्याने ती विकली मिस्टर वायला 42,000 रुपयामध्ये. आता ही 42,000 रुपये मिस्टर एक्स साठीची सेलिंग प्राइस, पण हीच 42,000 रुपये मिस्टर वाय साठीची काय झाली, कॉस्ट प्राइस झाली. त्यालाच आपण परचेस प्राइस सुद्धा म्हणू शकतो, कारण त्याने तो विकत घेतलेला टीव्ही आहे. ओके, त्याच्यानंतर आता याने पण दुकानातून घेतली, दुकानातून याला घरी जाण्यासाठी, तो टीव्ही घरी नेण्यासाठी याला पण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जो आहे तो कदाचित 500 रुपये लागला असेल. आता त्याने तो टीव्ही घरी घेऊन गेला, घरी घेऊन गेल्याच्या नंतर त्याला तो घरी नेऊन टेबलवर थोडी ठेवायचं आहे, त्याला त्याच्यानंतर त्या टीव्हीचं इन्स्टॉलेशन पण करायचं होतं.
इन्स्टॉलेशन, त्याला इन्स्टॉलेशन करण्यासाठी किती खर्च लागला असेल? 400 रुपये खर्च लागला असेल. म्हणजे टी व्ही पहिले खरेदी केला 42,000, त्याच्यानंतर 500 रुपये त्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट लागला आणि फायनली टी व्ही इन्स्टॉल करण्यासाठी त्याला किती लागले? तर 400 लागले. म्हणजे त्याला 42,900 रुपयामध्ये तो टी व्ही मिळाला आहे. सो टेक्निकली जर मी त्याला विचारलं की सर तुम्हाला हा टी व्ही किती रुपयात मिळाला का, किंवा याची प्राईस तुम्हाला काय मिळाली, त्याने जर 42,000 सांगितले फक्त, तर त्याने फक्त टी व्हीची जी ॲक्च्युअल कॉस्ट प्राईस आहे ती सांगितली. पण एक फायनल कॉस्ट प्राईस जर त्याला काउंट करायची की त्याला फायनली तो टी व्ही कितीमध्ये मिळाला, कितीमध्ये पडला, तर त्याला तो 42,900 मध्ये पडला. तर ह्या मिस्टर वाय साठीची जी कॉस्ट प्राईस आहे त्याच टी व्हीची ती 42,900 रुपये झालेली आहे, हे लक्षात घ्या. तर ह्या जनरली ह्या काय झाल्या, ह्या जनरल डेफिनेशन झाल्या कुठल्या? कॉस्ट प्राईसच्या. सेलिंग प्राईस इट इज व्हेरी सिमिलर, त्याच्यानंतर मार्क प्राईज इट इज ऑल्सो व्हेरी मतलब जी प्राईज आपल्याला टॅग दिसतो तो असेल, पण कॉस्ट प्राईजमध्ये जनरली अशा प्रकारचे चेंजेस या ठिकाणी होतात. आता सर ह्या झाल्या जनरल डेफिनेशन्स. आता ॲक्च्युली ज्या काय म्हणतात ज्या डिप्लोमॅटिक म्हणा किंवा ज्या कन्फर्म डेफिनेशन्स आहेत, प्रॉफिट लॉस असेल, डिस्काउंट असेल, त्याच्यानंतर मार्क प्राईज, कॉस्ट प्राईज आणि सेलिंग प्राईजचे असेल, तर त्या डेफिनेशन्स कुठल्या आहेत त्या एकदा आपण या ठिकाणी बघूयात. बघा, मार्क प्राईज ही तर आपल्या लक्षात आली आहे की मार्क प्राईज जी आहे ती कम्प्लिटली जी काही आपल्याला ज्या प्रोडक्टवर जी प्राईज दिसते, लिस्टेड प्राईज जी असते किंवा प्रिंटेड प्राईज जी असते तिला आपण मार्क प्राईज म्हणतो. आता मार्क प्राईजला जर जनरली डिफाईन करायचं असेल तर मार्क प्राईज इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईज असं म्हणायला हरकत नाही. कारण कुठल्याही एखाद्या बिझनेसमॅनला किंवा कुठल्याही एखाद्या दुकानदाराला जर समजा प्रॉफिट कमवायचा असेल तर त्याला मार्क प्राईज ही कधी पण कॉस्ट प्राईजपेक्षा जास्तच प्रिंट करावी लागते. कारण जेवढा खर्च लागला आहे त्याच्यापेक्षा जर तो कमी प्राईज जर समजा टॅगवर करत असेल किंवा लिस्टेड करत असेल आणि त्याच्यावरही तो डिस्काउंट देत असेल तर डेफिनेटली त्याचा जो बिझनेस आहे तो बिझनेस लॉसमध्ये जाईल. सो मार्क प्राईजच्या बाबतीत जर म्हणलं सो इट इज मोर दॅन इनफ की मार्क प्राईज इज ऑलवेज एक्सिडिंग कॉस्ट प्राईज. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी खूप झालं असं मला वाटतं. चला, ही झाली आपली मार्क प्राईज. आता आपण बघूयात की नेमकी कॉस्ट प्राईजला आपल्याला टेक्निकली कसं डिफाईन करता येईल. बघा, कॉस्ट प्राईज बरोबर काय. आता एखादा प्रोडक्ट जेव्हा आपल्याला जनरली जो क्वेश्चन दिलेला असतो तो क्वेश्चनमध्ये काही ट्रान्झॅक्शन्स, काहीतरी रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असते आणि फायनली आपल्याला विचारलं असतं देन व्हॉट इज द कॉस्ट प्राईज ऑफ दॅट प्रोडक्ट. आता कॉस्ट ऑफ दॅट प्रोडक्ट दिलेला असेल तर ते काढण्यासाठी आपल्याला त्याच्या अगोदर जो प्रश्न दिलेला आहे किंवा त्या प्रश्नामध्ये ज्या दिलेल्या ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपल्याला बघायचे असतात. आता जनरली प्रोडक्ट आपल्याला विकताना दोन केसमध्ये आपण विकू शकतो. पहिल्या केसमध्ये की प्रॉफिटच्या बेसवर प्रॉफिटने विकू शकतो ते प्रोडक्ट किंवा लॉसने विकू शकतो. समजा असं कन्सिडर करूयात आपण की एखादं ट्रान्झॅक्शन आहे, एखादा क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं की हे प्रोडक्ट विकल्याच्या नंतर मला काय झालं आहे, प्रॉफिट झाला आहे, देन व्हॉट इज द कॉस्ट प्राईज ऑफ दॅट प्रोडक्ट. जर असा प्रश्न आपल्याला विचारला असेल तर तिथं आपल्याला काढायचं आहे की कॉस्ट प्राईज इक्वल टू व्हॉट, कॉस्ट प्राईज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस प्रॉफिट. केव्हा हे लक्षात घ्या, ब्रॅकेटमध्ये घेतो मी, इफ प्रोडक्ट सोल्ड ॲट प्रॉफिट. हे लक्षात घ्या. जेव्हा एखादा प्रोडक्ट जर प्रॉफिटने विकला आहे असं आपल्याला सांगितलं गेलं, नंतर आपल्याला विचारलंय की मग त्याची कॉस्ट प्राईज आपल्याला विचारली त्या प्रोडक्टची, तर ती काढण्यासाठी जी टेक्निकल डेफिनेशन आहे ती आहे की सेलिंग प्राईजमधून तो प्रॉफिट जो झाला आहे तो जर आपण वजा केला तर आपल्याला काय मिळते, कॉस्ट प्राईज मिळते. त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे कॉस्ट प्राईजची, ती काय आहे की सेलिंग प्राईज प्लस लॉस, प्लस लॉस. आता इथे काय झालंय, जसं पहिल्या केसमध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा प्रोडक्ट विकलं, इफ प्रोडक्ट सोल्ड ॲट प्रॉफिट असेल देन दिस इज द डेफिनेशन, टेक्निकल डेफिनेशन ऑफ कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईस मायनस प्रॉफिट. पण जर असं असेल की इफ प्रोडक्ट सोल्ड ॲट जर लॉस असेल, लक्षात घ्या, एखादा प्रोडक्ट विकल्याच्या नंतर जर लॉस झाला आहे आणि त्या केसमध्ये जर आपल्याला विचारलं असेल की व्हॉट इज द कॉस्ट प्राईज, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉस्ट प्राईज, तर सेलिंग प्राईजमध्ये तो झालेला लॉस जो आहे तो आपल्याला ॲड करावा लागेल, तेव्हा आपल्याला तिथे कॉस्ट प्राईज मिळेल. सो बेसिकली या दोन डेफिनेशन्स आहेत कॉस्ट प्राईजच्या. ओके, त्याच्यानंतर आता इट इज व्हेरी सिमिलर टू सेलिंग प्राईज ऑल्सो, की मला सेलिंग प्राईज काढायची आहे. आता सेलिंग प्राईज काढायची असेल तर मला कॉस्ट प्राईज प्लस प्रॉफिट करावा लागेल. बघा, डिफरन्स दोघांमधला लक्षात घ्या. आता इथं काय दिलंय की इफ अगेन प्रोडक्ट सोल्ड ॲट प्रॉफिट, ह्या केसमध्ये जर तुम्ही असाल
लक्षात घ्या, या केसमध्ये जर तुम्ही असाल आणि तेव्हा जर तुम्हाला विचारलं असेल देन व्हॉट इज द सेलिंग प्राइस, तर ती सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला कॉस्ट प्राइसमध्ये तो प्रॉफिट ॲड करावा लागेल. इथं आपण प्रॉफिट लॉस जो म्हणजे प्रॉफिट जो आहे तो सबट्रॅक्ट करत होतो, इथं आपण प्रॉफिट काय करतोय, ॲड करतोय. हा एक छोटासा डिफरन्स आहे. अजून एक दुसरी डेफिनेशन जर आपल्याला काढायची असेल सेलिंग प्राइसची, अगेन कॉस्ट प्राइस मायनस लॉस करावा लागेल आपल्याला, लॉस किंवा व्हेन द प्रोडक्ट सोल्ड ॲट लॉस ही केस असेल तेव्हा आपल्याला या ठिकाणी ते प्रोडक्ट लॉसने विकलं गेलेलं आहे, तर मग त्याची सेलिंग प्राइस जर काढायची असेल तर सेलिंग प्राइसमध्ये मधून आपल्याला काय करावं लागेल, कॉस्ट प्राइस मायनस लॉस इक्वल टू द सेलिंग प्राइस असं आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. तर ह्या त्या टेक्निकल डेफिनेशन झालेल्या आहेत. कशा, कॉस्ट प्राइसच्या या 2 डेफिनेशन आणि सेलिंग प्राइसच्या या 2 डेफिनेशन. आता एक उदाहरण जर असं कन्सिडर केलं मी, समजा की एखादा प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टची किंमत जी आहे ओरिजिनली ती 400 रुपये होती आणि ते प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट समजा मी लॉसने विकलंय. आता लॉसने जर विकला असेल, सेलिंग प्राइस लॉसने जर विकला असेल, कितीला विकलंय, समजा ते मी विकलंय 300 रुपयाला विकलंय, 300 रुपयाला. ओके, 300 रुपयाला विकले. ॲक्च्युली कॉस्ट प्राइस आहे 400, मी ते लॉसनं विकलं म्हणजे 300ला विकलं. कितीच्या लॉसनं विकलं मी, तर मी 100च्या लॉसनं विकलं. एक उदाहरण तुम्हाला सांगतोय बघा, 400तून 100 गेले बरोबर किती, 300. म्हणजे जर सेलिंग प्राइस आपल्याला अशा केसमध्ये काढायची असेल, तिथं लॉस झालाय, तिथं आपल्याला कॉस्ट प्राइस मायनस लॉस करावा लागेल. प्रॉफिटच्या केसमध्ये सेलिंग प्राइस म्हणजे काय, तर कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट करावं लागेल. कॉस्ट प्राइसच्या केसमध्ये सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट इक्वल टू कॉस्ट प्राइस. अगेन कॉस्ट प्राइसच्या केसमध्ये सेलिंग प्राइस प्लस लॉस इक्वल टू द कॉस्ट प्राइस. असं आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स बघा बोर्डवर मी प्रॉपरली लिहिलेलं आहे. ह्या टेक्निकल डेफिनेशन्स ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या झाल्या आपल्या डेफिनेशन प्रॉपरली, कॉस्ट प्राइसच्या या 2 डेफिनेशन आणि सेलिंग प्राइसच्या या 2 डेफिनेशन. मार्क प्राइसच्या बाबतीमध्ये आपल्याला तेवढा जास्त विचार करायची गरज नाही. जस्ट रिमेंबर वन थिंग, दॅट मार्क प्राइस इज मोस्ट प्रोबेबली एक्सिडिंग कॉस्ट प्राइस, एवढं लक्षात ठेवा फक्त. मग त्याच्यानंतर आपल्याला तो डिस्काउंट वगैरे दिला जातो आणि मग त्याच्यानंतर फायनली ते प्रोडक्ट विकलं जातं. तर ह्या आहे आपल्या डेफिनेशन. ओके, चला मग सर आता विषय आहे की नेमकं प्रॉफिट म्हणजे काय, लॉस म्हणजे काय आणि डिस्काउंट म्हणजे काय. आता बेसिकली डिस्काउंटच्या पण इथं जास्त डेफिनेशन नाही आहे, परंतु प्रॉफिट आणि लॉसच्या डेफिनेशन्स आपल्याला इथं टेक्निकली ठरवता येतील. मराठीतून आपल्याला माहिती आहे प्रॉफिट म्हणजे नफा झालेला असेल, लॉस म्हणजे तोटा झालेला असेल. पण आता जर मी असं विचारलं की व्हॉट इज द टेक्निकल डेफिनेशन ऑफ प्रॉफिट, प्रॉफिटची जी टेक्निकल डेफिनेशन आहे ती काय आहे, प्रॉफिट म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, व्हेन सेलिंग प्राइस मोर दॅन कॉस्ट प्राइस. एकदम शॉर्टकट स्वीट पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त असते, डेफिनेटली तिथं काय झालेला असतो, प्रॉफिट झालेला असतो. त्याच्यानंतर जर मला असं विचारलं असेल की व्हॉट इज द लॉस, लॉस म्हणजे काय, इथं पण आपल्याला काय म्हणायचं, व्हेन सेलिंग प्राइस ही लेस दॅन आहे, सेलिंग प्राइस लेस दॅन कॉस्ट प्राइस जर असेल तर सिमिलरली सिम्पली आपल्याला तिथे काय झालेला असतो, लॉस झालेला असतो. या छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहे आपण इथं बघू शकतो. अजून थोड्याशा वेगळ्या भाषेत सांगायचं जर झालं, व्हॉट इज द प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे काय, सेलिंग प्राइस एक्सिडिंग कॉस्ट प्राइस, देअर विल बी द प्रॉफिट. अँड लॉस म्हणजे काय, व्हेन द कॉस्ट प्राइस एक्सिडिंग सेलिंग प्राइस, तिथं म्हणजे कॉस्ट प्राइस जर सेलिंग प्राइसपेक्षा जास्त असेल तर तिथं लॉस झालेला असतो. तर ह्या काही टेक्निकल कन्सेप्ट या ठिकाणी आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी परत एकदा रिपीट करतो की ह्या डेफिनेशन झाल्या. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, महत्त्वाचा मुद्दा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो प्रॉफिटवर, प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो कॉस्ट प्राइसवर, लॉस अगेन कॅल्क्युलेट केला जातो कॉस्ट प्राइसवर, त्याच्यानंतर डिस्काउंट कॅल्क्युलेट केला जातो मार्क प्राइसवर आणि कमिशन कॅल्क्युलेट केलं जातं मोस्ट प्रोबेबली सेलिंग प्राइसवर. तर ह्या कन्सेप्ट आपल्याला एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. चला आता ह्या मतलब टेक्निकल डेफिनेशन्स आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. पुढे आपल्याला पुढचा जो पार्ट बघायचा आहे, तो पार्ट बघत असताना आपल्याला अजून काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. बघा, इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट मार्क प्राइस, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, देन व्हॉट. बघा आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल, तुम्ही म्हणाल की सर डायरेक्टली असं विचारतील का, आपल्याला नाही, ऑब्वियसली काहीतरी क्वेश्चन तिथं असणार आहे आणि त्या क्वेश्चनमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली असेल आणि अल्टिमेटली आपल्याला विचारताना असा प्रश्न विचारला जातो की देन व्हॉट इज द मार्क प्राइस ऑफ दॅट प्रोडक्ट, किंवा असं विचारलं जाऊ शकतं व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ दॅट प्रोडक्ट, किंवा असं पण विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ दॅट प्रोडक्ट. म्हणजे कुठल्याही 3 पैकी कुठलीही प्राइस जर आपल्याला काढायची असेल तर काही रिक्वायरमेंट्स तिथं असल्या पाहिजे. तिथे म्हणजे कुठे, तो जो क्वेश्चन आपल्याला दिला आहे परीक्षेमध्ये, त्या क्वेश्चनमध्ये ह्या रिक्वायरमेंट जर आपल्या फुलफिल झालेल्या असतील
तरच आपल्याला या दिलेल्या प्रश्नापैकी मार्क प्राईस, कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस आपल्याला या ठिकाणी काढता येईल, हे लक्षात घ्या. मग सर त्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या माहीत असल्या पाहिजे आपल्याला? आपण मार्क प्राईसपासून सुरुवात करूयात. की जर समजा मला मार्क प्राईस जर कॅल्क्युलेट करायची असेल तर मला काय माहीत असलं पाहिजे किंवा क्वेश्चनमध्ये कुठली इन्फॉर्मेशन ही मेन्शन असली पाहिजे? तर जर मार्क प्राईस मला काढायची असेल तर सर्वात पहिले म्हणजे सेलिंग प्राईस आणि जो डिस्काउंटचा जो रेट आहे, वेदर इट इज इन पर्सेंटेज, तो आपल्याला माहीत असला पाहिजे. पहिली महत्त्वाची रिक्वायरमेंट जेव्हा तुम्हाला मार्क प्राईस कॅल्क्युलेट करायची. लक्षात घ्या, हा कुठलाही फॉर्म्युला नाही, ह्या रिक्वायरमेंट्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर जर समजा मला कॉस्ट प्राईस जर काढायची असेल, कॉस्ट प्राईस, तर कॉस्ट प्राईस काढण्यासाठी मला काय माहीत असलं पाहिजे? सेलिंग प्राईस एकतर माहीत असली पाहिजे, आणि जर प्रॉफिट झालेला असेल तर तो किती टक्के झालाय ते माहीत असलं पाहिजे, किंवा जर लॉस झालेला असेल, लॉस, तर तो किती टक्के झालेला आहे हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. वेदर इट इज प्रॉफिट ऑर लॉस, तो आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज का होईना माहीत असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर इट इज व्हेरी सिमिलर टू सेलिंग प्राईस ऑल्सो, की जर मला सेलिंग प्राईस ॲट द एंड ऑफ द क्वेश्चन जर काढायची सांगितली असेल तर मला त्या ठिकाणी काय माहीत असलं पाहिजे? तर मला सर्वप्रथम कॉस्ट प्राईस, आणि जर तिथं प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट, किंवा जर लॉस झाला असेल तर लॉस, याचा रेट आपल्याला माहीत असला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जर अजून सेलिंग प्राईस कॅल्क्युलेट करण्यासाठी अजून एक युनिट आहे आपल्याजवळ, तो कुठला? तर मार्क प्राईस आणि जो डिस्काउंट आहे, डिस्काउंट, तो डिस्काउंटचा जर रेट आपल्याला माहीत असेल तरीही आपल्याला ह्या प्राइजेस काढता येतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे जे आपल्या मिनिमम बेसिक्स आहेत त्या बेसिक्समध्ये आपल्याला हे पण ॲड करायचं आहे, किंवा हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. किंवा बऱ्याचदा असं होतं प्रॉफिट अँड लॉसचा जेव्हा आपल्याला क्वेश्चन येतो आपल्यासमोर, तर बऱ्याचदा ऑप्शन्समध्ये कॅनॉट बी डिटरमाइन हे ऑप्शनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतं किंवा बघायला मिळतं. तर आपल्या माइंडमध्ये हा थॉट लगेच तिथं आला पाहिजे की कॅनॉट बी डिटरमाइन दिलंय, म्हणजे ह्यापैकी कुठली तरी एखादी जी रिक्वायरमेंट आहे जी असायला पाहिजे होती ती कदाचित तिथं त्या क्वेश्चनमध्ये कमी दिली असेल, म्हणूनच ऑप्शन्समध्ये दिलेल्या 5 ऑप्शनपैकी एक कॅनॉट बी डिटरमाइन आहे. तर थोडंसं हा पार्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी माहीत असला पाहिजे. आतापर्यंत आपण ज्या बेसिक कन्सेप्ट बघितल्यात त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन्स बघितल्या, कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं प्रत्येक पार्ट, प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो, लॉस कसा कॅल्क्युलेट केला जातो, डिस्काउंट कसा कॅल्क्युलेट केला जातो, आणि कमिशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण बघितलं आहे. त्यांच्या काही डेफिनेशन्स पण बघितल्या ज्या जनरली यूज होतात आणि ज्या पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला कन्सिडर करायचे आहे, असा पार्ट आपण आतापर्यंत बघितला आहे. आता ॲक्च्युली आपल्याला हा जो पार्ट आहे कुठला, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट, हे जे चॅप्टर आहे आपलं, हे चॅप्टर आपण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघतोय. मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. आता मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जरी बघत असो, पण आपल्याला प्री लेवलमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटवरती, ऑब्व्हियसली प्रीला पण आपल्याला हा चॅप्टर सहजपणे विचारला जातो ना 1 ते 2 मार्क्ससाठी. आणि दुसरा पॉईंट मी जो तुम्हाला सांगितला आहे तो कुठला, की DI जर विचारला गेला प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटवर आपल्याला, तर तो प्री लेवलला पण विचारला जातो. आणि प्री लेवलला सुद्धा आपल्याला या सर्व कन्सेप्ट तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितक्या आपल्याला मेन्स लेवलला आहेत. आता जे एकदम मॉडरेट लेवल आणि मोस्ट डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स मी तुमचे नक्कीच पुढच्या सेशनमध्ये घेणारच आहे. पण एक सुरुवात कशी असते बघा, आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रॉफिट अँड लॉसचं माझं इनिशियल लेक्चर केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना मी असं अपेक्षा करतो की सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत मी आता इथे सांगितलेल्या त्या माहीतच असतील. कारण बहुधा विद्यार्थी एक स्पेसिफिक टाईम जेव्हा निघून जातो तेव्हा त्या ज्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत त्याच्यात विसर पडतो थोडासा. तर त्यांच्यासाठी थोडंसं रिव्हिजन होईल. आणि जे लोक आता फर्स्ट टाईम प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट हे चॅप्टर माझ्या बाजूने बघताय, तर त्या लोकांना थोडंसं या ठिकाणी लक्षात येईल की नेमकं कन्सेप्ट आपण कशा प्रकारे बघतो आहे, किंवा नेमका पार्ट आपल्याला या ठिकाणी कुठला बघायचा आहे. म्हणून जरी आपल्याला डिफिकल्ट लेवल किंवा मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स बघायचे, त्याच्या अगोदर एक सुरुवातीला फक्त एक 3-4 सॅम्पल्स मी या ठिकाणी घेतोय. चला तर काही बेसिक प्रॉब्लेम आपण या ठिकाणी थोडेसे बघूयात, की जेणेकरून आपल्याला इथं त्याची एक आयडिया मिळेल की नेमका हा टेबल जो मी इथं घेतला बघा, मार्क प्राईस, कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईस, प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंट, जेवढेही कंटेंट किंवा जे कीवर्ड्स आहेत आपल्या या चॅप्टरचे ते मी इथं काय केलेले आहेत, कम्प्लिटली ॲड केलेले आहेत. आता एकाच प्रश्नामध्ये हे सर्वच्या सर्व कीवर्ड्स कशा प्रकारे यूज होतात ते थोडंसं आपण या ठिकाणी बघूयात. बघा असं कन्सिडर करा की एक प्रोडक्ट आहे, एखादा आर्टिकल आहे ज्याची मार्क प्राईस जी आहे ती मार्क प्राईस दिलेली मला 80,000.
एक 80,000 मार्क प्राईज असलेलं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट जर समजा मी 10% डिस्काउंटने जर विकत असेल आणि मला त्या केसमध्ये किंवा त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर 20% प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट होतोय म्हणजे लॉसला आपण डॅश करूयात. मी परत एकदा रिपीट करतो. एक आर्टिकल लेट इट बी कन्सिडर एनी ऑफ द प्रोडक्ट होत देअर, तर आपण त्याला आर्टिकल म्हणूयात. एक आर्टिकल आहे त्याची मार्क प्राईज ही 80,000 आहे. ते 80,000 मार्क प्राईज असलेलं प्रोडक्ट जर मी 10% डिस्काउंटनं विकलं तर मला 20% प्रॉफिट होतो. आता याच्यामध्ये प्रश्न पहिला काय, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय, देन व्हॉट इज दी कॉस्ट प्राईज, हा तुमचा पहिला प्रश्न येणार. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे, प्रश्न क्रमांक 2 मे बी तुमचा असा होऊ शकतो की व्हॉट इज दी सेलिंग प्राईस, असा एक प्रश्न तुम्हाला विचारला. एकदम बेसिक लेवलचा पार्ट मी इथं कन्सिडर करतोय, लक्षात घ्या. एवढे आता म्हणजे सिम्पल ज्या क्लेरिकल लेवलच्या प्रीमध्ये जे DI आपल्याला विचारले जाणार आहे प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंटशी रिलेटेड, ते असेच काहीतरी असतात. तर त्याचाच एक सॅम्पल मी फक्त तुम्हाला या ठिकाणी देतोय. पहिला प्रश्न विचारला जाईल व्हॉट इज द कॉस्ट प्राईस, आणि सेकंड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारला जाणार आहे की व्हॉट इज द सेलिंग प्राईस. ओके, किंवा मग अजूनही त्याच्यावर क्रॉस क्वेश्चन कदाचित असे विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 3 मे बी विल बी लाईक दिस की what is the difference of cost price and selling price, अशा टाईपमध्ये विचारलं जाऊ. तर हे असे जे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत, हे वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. खूप सिम्पल म्हणजे अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन्स मी हे घेतलेले आहेत. जर हे तुम्हाला समजले तर नक्कीच तुम्हाला पुढचा पार्ट लक्षात येईल. चला, ओके फाईन. आता त्यांनी आपल्याला विचारलं व्हॉट इज द कॉस्ट प्राईस. आता पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट इज द कॉस्ट प्राईस. बट रिमेंबर वन थिंग, की आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला जे सांगितलं की जर तुम्हाला कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करायचे असतील तर काही रिक्वायरमेंट्स आहेत. आता कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करायचे असतील तर काय रिक्वायरमेंट असतात, एकतर तुम्हाला सेलिंग प्राईस माहिती असली पाहिजे, त्याच्यानंतर प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिटचा रेट, आणि लॉस झाला असेल तर लॉसचा रेट. हे 2 गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. वरती आपण जो दिलेला डेटा आहे तो डेटा जर बघितला तर त्याच्यामध्ये कॉस्ट प्राईस दिलेली नाही आहे, कॉस्ट प्राईस ऑब्व्हियसली विचारली आहे पण सेलिंग प्राईस दिलेली नाही आहे. आता त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन असलं पाहिजे. जर असं दिलं असेल तर मग आपल्याला पहिले काय करावं लागेल, म्हणजे कॅनॉट बी डिटरमाइन येईल इन द सेन्स की आपल्याला पहिले दुसरा पार्ट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. मग आपण काय करूया, व्हॉट इज द सेलिंग प्राईस, आपण सेलिंग प्राईस पहिले काढूयात. मग आता मी काय सांगितलं होतं की सेलिंग प्राईस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 2 युनिट महत्त्वाचे. कुठले, तुम्हाला मार्क प्राईस माहिती असली पाहिजे आणि डिस्काउंटचा रेट माहीत असला पाहिजे. मग डिस्काउंटचा रेट माहिती आहे ना मला, किती, 10% डिस्काउंट. डिस्काउंट कुठल्या प्राईजवर मिळतो, आता आपण बघितलं डिस्काउंट कुठल्या प्राईजवर मिळतो, तर तो मार्क प्राईजवर मिळतो. माझी मार्क प्राईस किती आहे, 80,000. 80,000च्या 10% किती होतात बघा, पर्सेंटेजच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की 80,000चे 10% हे आहे तुमचे 80,000. 80,000चा एक पॉईंट जर तुम्ही मागे आलात तर आपल्याला 10% मिळतात. म्हणजे जी वस्तू 80,000ची होती ती 8,000च्या डिस्काउंटने विकली. म्हणजे कितीला विकली, 72,000ला विकली. सो 72,000 ही झाली माझी सेलिंग प्राईस, 72,000. ओके फाईन. आता सेलिंग प्राईस मला मिळाली, या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी मिळालेलं आहे की 72,000 इज द सेलिंग प्राईस ऑफ दिस प्रोडक्ट. ओके, देन नाऊ आता मला काढायची कॉस्ट प्राईस. आता कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करण्यासाठीचे जे 2 युनिट आहेत ते कुठले आहेत, पहिला युनिट पाहिजे मला सेलिंग प्राईस माहीत असली पाहिजे आणि प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल तर त्याचा रेट माहीत असला पाहिजे. दोन्हीही गोष्टी मला या ठिकाणी माहीत आहे. मग दोन्ही गोष्टी जर माहीत असतील आता मी कॉस्ट प्राईस या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके फाईन. मग कॉस्ट प्राईस काय आहे, आता कॉस्ट प्राईस दिलेली नाही आहे आपल्याला. बघा, प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंट हे जे चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरमध्ये जर आपल्याला काहीच दिलेलं नसेल तर आपल्याला जो बेस आहे, बेस ज्याच्याशी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे त्या बेसला कधी पण आपण 100 कन्सिडर करायचं इन टर्म्स ऑफ युनिट. हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. ओके, जो मी तुम्हाला थोडा अगोदर सांगायला पाहिजे होता, पण आता एक क्वेश्चनच मी त्याच्यासाठी घेतोय की याच्यातून ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुमच्या अजून क्लिअर होत जातील. की जर आपल्याला एखाद्या प्राईसचं कॅल्क्युलेशन करायचंय किंवा एखाद्या प्राईसशी रिलेटेड असलेला प्रश्न आपल्याला विचारला जातोय, परंतु त्या किंवा ती प्राईस आपल्याला जर दिलेली नसेल आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर अशा केसमध्ये आपण तो बेस जो आहे तो 100 मानायचा. बट 100 म्हणजे कसा, तो 100 म्हणजे इन टर्म्स ऑफ रुपीज किंवा इन टर्म्स ऑफ लॅक्स करोड नसणार आहे, तो इन टर्म्स ऑफ युनिट मानायचा. मग मी काय केलं, आता मला कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करायची आहे, मला कॉस्ट प्राईस दिलेली नाही, तर मी काय केलं त्या केसमध्ये मी माझ्या कॉस्ट प्राईसला 100 मानलं इन टर्म्स ऑफ युनिट. जस्ट रिमेंबर दॅट थिंग. ओके, दिस इज द
कॉस्ट प्राइस 100 युनिट. आता मला काय झालंय, प्रॉफिट झालाय. किती टक्के प्रॉफिट झाला, 20% प्रॉफिट झालाय. माय डिअर स्टुडंट्स, प्रॉफिट कुठल्या प्राइसवर होतो, आपण आता बघितलं प्रॉफिट कुठल्या प्राइसवर होतो, तर कॉस्ट प्राइसवर होतो. जी 100ची वस्तू आहे तिला 20% प्रॉफिटने जर विकला असेल, 20% प्रॉफिटने, तर सेलिंग प्राइस माझी किती झाली, 120 इन टर्म्स ऑफ युनिट. लक्षात घ्या, इन टर्म्स ऑफ युनिट आहे हा पार्ट. मग आता 120 युनिटची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेली ना, काय 120 इक्वल टू जर 72,000 असेल तर 100 युनिटची व्हॅल्यू किती, 12 सकम 72, 10 सकी 60. म्हणजे मला कॉस्ट प्राइस काय मिळाली या ठिकाणी, कॉस्ट प्राइस मिळाले मला 60,000. हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस, देन इट इज 60,000. व्हॉट इज द सेलिंग प्राइस, इट इज 70,000. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस. 72 मधून 60 गेले. या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं या ठिकाणी 12,000. सो बेसिकली ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. त्याच्यातला एक छोटासा पार्ट आपण या ठिकाणी काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. तुम्ही बघू शकता की सिंपल प्रश्न होता. मार्क प्राइस 80,000 आहे. 10% डिस्काउंटने जर ते प्रोडक्ट विकलं आणि 20% जर प्रॉफिट होत असेल तर देन व्हॉट इज द कॉस्ट प्राइस, व्हॉट इज द सेलिंग प्राइस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस. अजूनही एन नंबर ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी तयार होऊ शकतात. जसं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मार्क प्राइस अँड कॉस्ट प्राइस असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. असे एन नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी देअर. आता ते डिपेंड करेल की नेमका आपल्याला कुठला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर आपण अजून एक्झाम्पल बघूयात. त्या एक्झाम्पलबद्दल तुमच्या अजून थोडंसं या ठिकाणी लक्षात येईल की नेमका एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल आपण कुठलं आहे ते बघूयात. ऐंशी 20% प्रॉफिटने जर विकलं 48. ओके 40,000 20,000 40 20 20. ओके, तर पुढचा जो क्वेश्चन आहे तो पुढचा क्वेश्चन कुठला आहे आपण बघूयात. समजा असं कन्सिडर करा की एक प्रोडक्ट आहे, ज्या प्रोडक्टची कॉस्ट प्राइस आपल्याला दिलेली आहे 40,000. किती दिलेली आहे, 40,000. There is an article whose cost price is 40,000. If suppose we have sold this product at a discount of 20%, then you will get 20% profit over there. Again profit झालाय तर लॉसला आपण डॅश करूयात. ओके, जस्ट रिमेंबर वन थिंग, दिस इज द बेसिक क्वेश्चन ओवर हियर की इफ सपोज देर इज अ आर्टिकल, इफ दॅट आर्टिकल आय सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ 20%, सो आय गेट 20% प्रॉफिट. 20% प्रॉफिटने 20% डिस्काउंटने जर मी समजा एखादं प्रोडक्ट विकत असेल आणि मला जर 20% प्रॉफिट होत असेल तर नेमके प्रश्न कुठले विचारले जाऊ शकतात आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की मार्क प्राइस बरोबर किती, पहिला प्रश्न. इट इज व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो आपल्याला क्वेश्चन की मार्क प्राइस मायनस कॉस्ट प्राइस बरोबर किती, प्रश्न दुसरा झालाय. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आपल्याला कदाचित असाही विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस बरोबर किती, एक्सेट्रा 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 एक्सेट्रा. अजून खूप सारे प्रश्न त्याचे क्रॉस क्वेश्चन तयार होऊ शकतात. पण दिस इज ओनली द वन काइंड ऑफ बेसिस देअर. याच्याशी रिलेटेड असलेल्या बऱ्याच कन्सेप्ट ह्या तुमच्या आपोआप लक्षात येतील की कशा प्रकारे करायचे. ओके चलो फाईन. आता सर्वात पहिले आपल्याला काय काढता येतं या ठिकाणी ते बघा. मला कॉस्ट प्राइस दिलेली आहे, मला प्रॉफिट दिलाय, म्हणजे मला सेलिंग प्राइस पटकन काढता येईल. का, कारण जोपर्यंत सेलिंग प्राइस आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत मला मार्क प्राइस काढता येणार नाही. का, कारण मला 20% डिस्काउंट मिळालेला आहे. आता 20% डिस्काउंट मिळाला. डिस्काउंट कशावर मिळतो, डिस्काउंट आपल्याला कशावर, मार्क प्राइसवर मिळतो. मग जर मार्क प्राइसच माहित नाही आपल्याला तर डिस्काउंटचं काय करणार आपण. ओके, सो इन दॅट केस आपल्याला पहिले सेलिंग प्राइस या ठिकाणी काढायची. 40,000ची वस्तू मी 20% प्रॉफिटने विकली. बघा 40,000ची वस्तू जर मी 20% प्रॉफिटने विकली, याच्यात 10% म्हणजे 4,000, तर 20% म्हणजे किती होतात, 8,000 होतात. याच्यामध्ये आपल्याला 8,000 ऍड करायचे. सो सिम्पली आपली जी सेलिंग प्राइस आहे ती सेलिंग प्राइस मिळाली आपल्याला 48,000. इथलचा पार्ट आपला या ठिकाणी पुट केलाय आपण 48,000. जस्ट रिमेंबर वन थिंग. ओके, म्हणजे 40,000ची वस्तू जर 20% प्रॉफिटने मी विकत असेल तर ती वस्तू मी कितीला विकतोय, 48,000ला विकतोय. एवढं माझं लक्षात घ्या. आता चला, मला डिस्काउंट मिळाला आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, जस्ट टेल मी वन थिंग अगेन की डिस्काउंट कुठल्या प्राइसवर मिळतो, मार्क प्राइसवर मिळतो. मार्क प्राइस आपल्याला काढायची आहे, माहीत आहे का नाही. आता मी काय सांगितलंय की बेस जर आपल्याला दिलेला नसेल तर तो आपल्याला किती मानायचा आहे, आपल्याला तो 100 मानायचा आहे. सो मी काय केलं या ठिकाणी, मार्क प्राइस मी थोडीशी 100 मानून घेतली. अगेन इन टर्म्स ऑफ युनिट.
मग आता इन टर्म्स ऑफ युनिट जर समजा मी मार्क प्राईस जर 100 मानली तर मी कितीचा डिस्काउंट दिला आहे, मी दिला आहे 20चा डिस्काउंट. म्हणजे 100वर जर 20चा डिस्काउंट दिला तर माझी सेलिंग प्राईस जी आहे ती किती झाली आहे, 80 युनिट झालेली आहे. आणि 80 युनिटची व्हॅल्यू मला ऑलरेडी माहीत आहे की 80 युनिट इक्वल टू जर 48,000 असेल तर 100 बरोबर किती, 8 सकम 48, 10 सकी 60. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी मार्क प्राईस जी मिळाली ती मार्क प्राईस मिळालेली आहे आपल्याला 60,000. असा हा आपला क्वेश्चन असेल. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला हे 3 क्वेश्चन्स मिळाले. मग मार्क प्राईस काय, चला मार्क प्राईस मिळाली मला 60,000. चला मार्क प्राईस झाली 60,000. त्याच्यानंतर मला मार्क प्राईस आणि कॉस्ट प्राईस मधला डिफरन्स किती मिळतोय, तो मिळालाय मला 20,000. ओके. त्याच्यानंतर मला काय पाहिजे, मार्क प्राईस आणि सेलिंग प्राईस. 60 आणि 48 मधला जो डिफरन्स आहे तो मिळालाय मला 12,000. असे वेगवेगळे बरेच प्रश्न आपल्याला इथं या ठिकाणी क्रॉस क्वेश्चन म्हणून विचारले जाऊ शकतात. पुढचा क्वेश्चन कसा आहे बघा, हा थोडासा म्हणजे खूप छान असा क्वेश्चन आहे जो जर आपण त्याच्याकडे जर समजा एकदम ट्रेडिशनली जर बघितलं तर खूप जास्त कठीण वाटेल. पण जर थोडंसं आपण पॉझिटिव्हली त्याच्याकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. असं कन्सिडर करा की एक 37,000 रुपये मार्क प्राईज असलेलं एक प्रोडक्ट जे आहे, 37,000 रुपये मार्क प्राईज असलेले एक प्रोडक्ट जर समजा मी 20% डिस्काउंटने जर विकत असेल आणि मला जर समजा 20%चा प्रॉफिट होत असेल. लॉसचे पण प्रॉब्लेम आपण पुढे घेणार आहोत. तुम्हाला असं वाटेल की सगळे प्रॉब्लेम तुम्ही प्रॉफिटचेच घेतले, लॉसचे प्रॉब्लेम मी घेणार आहे. पण आपण त्याच्यासाठी अगोदर एकदा प्रॉफिटशी रिलेटेड पार्ट बघून घेऊयात. ओके बघा, इट इज व्हेरी सिमिलर. काय दिलंय त्यांनी की 37,000 रुपये मार्क प्राईज असलेलं एक प्रोडक्ट 20% डिस्काउंटने जर मी विकलं तर मला 20% प्रॉफिट होतो. देन आता देन या केसमध्ये इथं आपल्याला कसे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी बघूयात. ओके. देन क्वेश्चन जो पहिला आहे तो पहिला क्वेश्चन काय येऊ शकतो बघा, मार्क प्राइस इज व्हॉट % ऑफ सेलिंग प्राइस, असा येऊ शकतो प्रश्न आपल्याला. प्रश्न क्रमांक दुसरा काय येणार, मार्क प्राइस इज व्हॉट % ऑफ कॉस्ट प्राइस. प्रश्न पुढचा येईल की कॉस्ट प्राइस इज व्हॉट % ऑफ सेलिंग प्राइस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येऊ शकतो की कॉस्ट प्राइस इज व्हॉट % ऑफ मार्क प्राइस. प्रश्न क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 5 आपल्याला काय मिळेल की सेलिंग प्राइस इज व्हॉट % ऑफ मार्क प्राइस. आणि लास्ट क्वेश्चन इज व्हॉट की सेलिंग प्राइस इज व्हॉट % ऑफ कॉस्ट प्राइस. असे काही प्रश्न आपल्याला ह्या दिलेलं जी इन्फॉर्मेशन आहे ह्या इन्फॉर्मेशनशी रिलेटेड विचारले जाऊ शकतात. याच्यात सर्वात महत्त्वाचा पार्ट जो समजून घ्यायचा आहे तो काय, तुम्ही जर बघितले तर विचारले गेलेले हे जे 6 क्वेश्चन्स आहेत, मी आता सध्या 6 क्वेश्चन कॅटेगराईज केलेले आहेत. कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही प्रश्न आपल्याला अशा टाईपच्या प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात जे आपल्या अपकमिंग जे काही क्वेश्चन्स आहेत पुढचे त्याच्यामध्ये ते तुम्हाला बघायला मिळतील, जिथे आपण मॉडरेट लेवल आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन बघणार आहोत. आता इथं जर तुम्ही प्रॉपरली जर बघितलं तर प्रत्येक प्रश्न हा इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज विचारला गेलेला आहे. म्हणजे मार्क प्राइस ही कॉस्ट प्राइसच्या किती टक्के आहे, किंवा मग मार्क प्राइस ही सेलिंग प्राइसच्या किती टक्के आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. जर समजा अशी कंडिशन असेल, बघा प्रॉफिट अँड लॉसच्या चॅप्टरमध्ये, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटच्या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट काय माहिती का, याच्यामध्ये शॉर्टकट्स खूप जास्त अवेलेबल आहेत. शॉर्टकट कशा, जर बघा एखाद्या वस्तूची, एखाद्या आर्टिकलची, एखाद्या प्रोडक्टची जर प्राइस आपल्याला विचारली असेल, मग ती कुठलीही असू द्या, मार्क प्राइस असेल, कॉस्ट प्राइस असेल, सेलिंग प्राइस असेल, तर तिथं कॅल्क्युलेशन कसे करायची ते आपण वरती बघितलंय. पण जर समजा अशी रिक्वायरमेंट असेल की आपल्याला कुठली प्राइस काढायची नाही आहे, आपल्याला फक्त त्या प्राइजेसचं इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर माय डिअर स्टुडंट्स आपल्याला अमाऊंटची बिलकुल गरज नाही. मग अमाऊंटची बिलकुल गरज नाही तर ती कशी, ती थोडंसं आपण या ठिकाणी बघूयात की अमाऊंटची गरज आपल्याला का पडत नाही. बघा मार्क प्राइस मला 37,000 दिलाय, खूप ऑड आकडा आहे, 37,000 दिलेला असू द्या. आपण काय करायचं, मी सांगितल्याप्रमाणे मी मार्क प्राइस कन्सिडर काय केली 100. चला इथं घेतो, मार्क प्राइस मी काय कन्सिडर केली 100. इथं काय असणार आहे तुमची कॉस्ट प्राइस आणि इथं काय असणार आहे तुमची सेलिंग प्राइस. आता मला मार्क प्राइस मी जर 100 कन्सिडर केली, जी 37,000 दिली होती तिला 20% डिस्काउंटने विकलंय. 100च्या 20% किती होता, 80 होता. म्हणजे ती वस्तू मी कितीला विकली, 80ला विकली.
आता इथं जर तुम्ही बघितलं तर जी वस्तू 100ची होती ती 80ला विकली आहे, म्हणजे जी मार्क प्राइस 100 आहे तिची सेलिंग प्राइस 80 आहे. इन टर्म्स ऑफ युनिट आपण हे कॅल्क्युलेशन करतोय, हे लक्षात घ्या. मग आता मला कॉस्ट प्राइस काढायची. आता कॉस्ट प्राइस, जी काय कॉस्ट प्राइस इथं आहे मला नाही माहिती किती आहे, जी असेल ती, पण तिला मी 20% प्रॉफिटने विकलंय. मग मी आता काय करेल, या केसमध्ये कॉस्ट प्राइसला मी इथं 100 कन्सिडर करतो की कॉस्ट प्राइस जर 100 असेल तर माझी सेलिंग प्राइस किती असणार आहे, 120 असणार आहे. सेलिंग प्राइस माझी किती असणार आहे, 120 असणार आहे. तर 120ची व्हॅल्यू आपल्याला पहिल्या कॅल्क्युलेशनमध्ये ऑलरेडी मिळालेली आहे की 120 इक्वल टू जर 80 असेल तर 100 बरोबर किती. तुम्ही सच काइंड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी तिथं तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कॉस्ट प्राइस काय मिळाली आहे, 200/3 मिळालेली आहे. इट इज व्हेरी सिमिलर टू अंडरस्टँड. बघा खूप जास्त कठीण नाही आहे. 100 कॉस्ट प्राइस मानली, सेलिंग प्राइस 120 आहे. सेलिंग प्राइस आपल्याला ऑलरेडी वरती दिलेली पहिल्या कॅल्क्युलेशनमध्ये. 120 इक्वल टू 80 देन 100 इक्वल टू व्हॉट, 200/3. मग याच्यात एक छोटीशी कन्सेप्ट काय, आपल्याला हा जर डिनॉमिनेटर कॅन्सल करायचा असेल तर ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय बाय 3 करायचे. का, कारण हे आपल्याला, आपण यांना काय केलंय, एका इक्वल प्रपोर्शनमध्ये कन्सिडर करायचंय आपल्याला यांना, इक्वल प्रपोर्शनमध्ये. मग इथं हे 3 जर कॅन्सल झाले, तिथं मला कॉस्ट प्राइस मिळाली 200, इथं त्याच्यानंतर 8×3=24, हे मिळाले 240 आणि हे मिळालेत मला 300. तुम्हाला वाटलं तर असं ठेवा किंवा तुम्ही याला 0 कट करून टाकू शकता, असं करा. किंवा याला तुम्हाला अजून जे काय कॅल्क्युलेशन नाही करायचे, इथं थांबून जायचं आहे आपल्याला, नो डाऊट. आपल्याला इथं पुढे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. मग आता ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून, ही छोटीशी इन्फॉर्मेशन होती, कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी जरी फर्स्ट टाइम बघितलं असेल तर थोडंसं समजायला तुम्हाला अवघड जाईल. तर व्हिडिओ थोडासा परत रिवाईज करायचा आणि परत एकदा बघून घ्यायचा आहे की मी इथं नेमकं काय केलं होतं. ओके, पहिला प्रश्न काय माझा, मार्क प्राइस इज व्हॉट % ऑफ सेलिंग प्राइस. आता मार्क प्राइस किती माझी, मार्क प्राइस मला मिळालेली आहे 30. मार्क प्राइस जर 30 असेल तर सेलिंग प्राइस किती आहे, 24. जर तुम्ही बघितलं तर बे15 आणि बे12 किंवा आपण याला 6×5 30 आणि 6×4 म्हणजे 5/4. आता 5/4चा जो फ्रॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू मिळते आपल्याला 125. म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं 125%. आता बघा हा जो पार्ट आहे फ्रॅक्शन 5/4 किती होता, लाईक दॅट. हा पार्ट आपण पर्सेंटेजच्या केसमध्ये बघणार आहोत बेसिक्समध्ये. तो पार्ट तुमचा तिथं कव्हर होऊन जाईल कदाचित. ओके, आणि इथं 5/4 जर तुम्हाला येत नसेल तर 5/4 मल्टिप्लाय बाय 100 आपल्याला करायचं आहे. डेफिनेटली इतकं बेसिक कॅल्क्युलेशन तर आपण नाही करणार आहोत, हे पार्टच ठेवायचे. तो एक फ्रॅक्शनचा टेबल असेल, जो टेबल मी तुम्हाला देणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये, तिथं तुम्ही ते बघून घेऊ शकता. ओके, तर 5/4 मतलब 125. बघा काहीही मेहनत करायची गरज नाही आहे. इकडं 30 घेतला, तिकडं 24 घेतला, याला 6ने भाग देऊन घ्या, फ्रॅक्शन समजायला सोपं जातं. ओके, 6×5 = 30, 6×24 5/4 म्हणजे किती, 125%. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. व्हेरी सिमिलरली आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय दिला त्यांनी आपल्याला, मार्क प्राइस इज व्हॉट % ऑफ कॉस्ट प्राइस. परत एकदा, मार्क प्राइस किती आहे आपली 30, कॉस्ट प्राइस किती आहे आपली 20, 0 कॅन्सल. मग आता काय मिळालं आपल्याला, 3/2 मिळाला म्हणजे किती %, 150%. म्हणजे मार्क प्राइस ही कॉस्ट प्राइसच्या किती टक्के आहे, तर ही आहे 150%. सिम्पली कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायची, खूप डिफिकल्ट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला असे 6 क्वेश्चन नाही विचारले जाणार आहे. याच्यापैकी कुठला तरी एक क्वेश्चन असेल, तो एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला थोडीशी फक्त कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचे. विदिन अ फ्रॅक्शन तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. पुढचा प्रश्न काय की कॉस्ट प्राइस ही किती टक्के आहे कोणाच्या, कॉस्ट प्राइस इज व्हॉट % ऑफ सेलिंग प्राइस. बघा या प्रश्नाचं उत्तर जर मला काढायचं असेल तर कॉस्ट प्राइस किती आहे 20, त्याच्यानंतर सेलिंग प्राइस किती आहे 24. ओके, 4×5 = 4×4 आता 5/6 जर म्हणलं तर इट इज 83.33%. म्हणजे सिम्पली आपल्या इथं लक्षात की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळते, या प्रश्नाचं उत्तर मिळते आपल्याला 83.33%. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तो आहे की कॉस्ट प्राइस इज व्हॉट % ऑफ मार्क प्राइस. आता बेसिकली आपल्याला या ठिकाणी जो विचारलेला पार्ट आहे तो असा आहे की कॉस्ट प्राइस जी आहे ही कॉस्ट प्राइस मार्क प्राइसच्या किती टक्के आहे. ऑलरेडी वी आर हॅव्हिंग द कॉस्ट प्राइस, मार्क प्राइस अँड सेलिंग प्राइस. सो कॉस्ट प्राइस आहे आपली 20, कॉस्ट प्राइस किती आहे 20 इज व्हॉट % ऑफ मार्क प्राइस. मार्क प्राइस किती आहे 30, 2/3. बघा 2/3 म्हणजे किती होता 66.66%. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळेल 66.66%. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सेलिंग प्राइस ही किती टक्के आहे कोणाच्या, मार्क प्राइसच्या. सेलिंग प्राइस किती आहे 24, ती किती टक्के आहे 30च्या. 3×8 = 24, सो इट इज 80%.
आता नेमकं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डायरेक्टली इथं पण मिळतं की मार्क प्राईस जेव्हा आपण 20% डिस्काउंटनं विकतो तेव्हा ती कितीला विकली जाते, 80ला विकली जाते. म्हणजे इथूनच लक्षात येतं की हा 37,000ला आपण 100 कन्सिडर जरी केलं, 100तून 20 गेले किती उरतात, सेलिंग प्राईस 80. तर तसंही उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. पण फक्त ह्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येतं. लास्ट बट नॉट द लिस्ट की सेलिंग प्राईस किती आहे, 24 इज व्हॉट % ऑफ व्हॉट कॉस्ट प्राईस किती आहे, 20. सो हे जर बघितलं आपण तर बे दोन्ही 4 म्हणजे हे झाले 120%, 120%. आता हे पण जर आपण इथं वरती जर बघितलं की त्यांनी काय सांगितलं, प्रॉफिट 20% प्रॉफिटने विकलं, 20% प्रॉफिटने विकलं म्हणजे 100ची वस्तू 120ला विकली. तसं जरी विचार केला आपण डायरेक्टली तरी आपल्या लक्षात येतं आहे की इथं सेलिंग प्राईस ही कॉस्ट प्राईसचे 120% असेल. बघा आजच्या बेसिक्समध्ये आपण जो पार्ट बघितला तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग की इफ यू आर अनेबल टू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स देन डेफिनेटली पुढे आपल्याला जे काही मॉडरेट लेवल असतील किंवा डिफिकल्ट लेवलचे असतील किंवा मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स असतील ते अटेम्प्ट करताना नक्कीच आपल्याला अडचण येऊ शकते. रिझन इज व्हॉट, काय होतं माहिती का, आपण जेव्हा डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो, डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काही प्रश्न डिफिकल्ट असतात तर ते सॉल्व्ह करताना खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. पण बऱ्याचदा मी असे प्रश्न बघितलेले आहेत की ते विचारलेले आहेत डिफिकल्ट लेवलमध्ये, पण जर ही बेसिक कन्सेप्ट आपली क्लिअर असेल तर ह्या बेसिक कन्सेप्ट जर प्रॉपरली क्लिअर असतील तर त्या केसमध्ये तो डिफिकल्ट प्रॉब्लेम आपल्याला या फॉर्मॅटमध्ये टाकून खूप इझिली सॉल्व्ह करता येतो. या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा पार्ट जो आपण सुरुवातीला बघितला की नेमका प्रॉफिट कसा काढायचा, नेमकं त्याच्यानंतर लॉस कसा काढायचा किंवा मग डेफिनेशन ज्या आहेत कॉस्ट प्राईस सेलिंग प्राईसच्या, तो पार्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे बेसिक जे असतात ह्या बेसिकशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली याच्यामध्ये बघा, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटमध्ये शॉर्टकट्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की शॉर्टकट खूप जास्त विचारले जातात. कसे, जर ह्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न जर आपल्याला विचारलेले असतील आणि फक्त एकमेव असंच हे चॅप्टर आहे की या चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज विचारले जातात जरी हा चॅप्टर पर्सेंटेजचा नाही. ओके, आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट कुठली तर आपल्याला जो बेस दिलेला आहे, बेस हा 100 मानायचा आहे इन टर्म्स ऑफ युनिट. ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपण असे प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करणार आहोत की 100 शिवाय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं कठीण आहे, किंवा जर तुम्ही 100 नाही घेतले तर त्या प्रश्नाचे कॅल्क्युलेशन करायला किंवा तो प्रश्न सॉल्व्ह करायला खूप जास्त वेळ लागतो. वेअरॅज तुम्ही जर 100 घेतला तर त्या ठिकाणी मात्र तो प्रश्न खूप फास्ट सॉल्व्ह होतो. असा हा पार्ट आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे बेसिक्स घेतले. बघा प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचं हे काही एका लेक्चरमध्ये, एका तासाच्या लेक्चरमध्ये संपणारा टॉपिक नाही आहे. बेसिकली तो चॅप्टर एक मिनिमम मी असं कन्सिडर केलं आहे की अजून पुढचे 2 ते 3 व्हिडिओज किंवा 2 ते 3 लेक्चर्स आपल्याला त्याच्यावर घ्यायचे आहेत, कारण महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, आता याच्यामध्ये मी बऱ्याच ठिकाणी पर्सेंटेज वगैरे हा जो पार्ट या ठिकाणी बोललेलो आहे की इथं पर्सेंटेज फ्रॅक्शन जो आहे 2/3 म्हणजे काय होतो, त्याच्यानंतर 5/6 म्हणजे काय होतो. आता तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेजचं चॅप्टर झालं असेल त्यांच्या ते लक्षात येत असेल, पण ज्या लोकांचं पर्सेंटेजचं चॅप्टर झालेलं नाही आहे आणि त्या लोकांनी जर हा व्हिडिओ बघितला असेल, जस्ट रिमेंबर वन थिंग की बेसिक्समध्ये मी जे पर्सेंटेजचं चॅप्टर घेणार आहे किंवा बेसिक्सचे मी क्वेश्चन जे सध्या आता घेतोय, आता 2 लेक्चर बेसिक्सचे आपले झालेले आहेत, तर ते बेसिक्सचे लेक्चर पण विद्यार्थ्यांनी बघायचे. कारण काय होतं माहिती आहे का, मग मी इथं एखादी कन्सेप्ट सांगितली लाईक दॅट, जसं मी फॉर एक्झाम्पल आता प्रॉफिट अँड लॉसच्या चॅप्टरमध्ये पुढे मी जे काही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामध्ये मी बऱ्याच ठिकाणी डिजिटल रूटचा पण यूज करणार आहे. मग जर तुमच्यापैकी काही लोकांना जर डिजिटल रूट माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं, आपलं बेसिक्समधलं जे डिजिटल रूटचं जे लेक्चर आहे ते डिजिटल रूटचं लेक्चर तुम्ही एकदा बघून घ्यायचं. ते जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मी इथं वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्या पद्धतीनं डिजिटल रूट यूज करतो तो तुमच्या लक्षात येईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट मला तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. बघा याच्या अगोदरचे जे व्हिडिओज आपण टाकले त्या व्हिडिओजमध्ये बऱ्याच ठिकाणी काही अडचणी विद्यार्थ्यांना आलेल्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी थोडंसं आवाज जो आहे तो थोडासा मिसमॅच झाला आहे असं काहींच्या लक्षात आलं आहे, काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं आहे. तर त्याच्याशीच रिलेटेड असलेला थोडासा पार्ट आपल्याला किंवा थोडीशी गोष्ट मला एक अनाउन्समेंट अशी करायची आहे की बघा हा जो यूट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे ना, हा आपला नवीन प्लॅटफॉर्म आहे. याच्या अगोदर आपले ऑफलाईन लेक्चर चालायचे, त्याच्यामुळे आपण या प्लॅटफॉर्मवर नवीन आलो आहे आणि हे आपले जे एक्सपिरियन्सेस आहे आमच्या बाजूने सुद्धा ते नवीन आहेत. ओके, तर जे आवाज थोडासा मिसमॅच होणे किंवा मग एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की आवाज थोडा इको येतोय आवाजाचा वगैरे लाईक दॅट, सो याच्याशी रिलेटेड जे काही टेक्निकल इश्यूज आहेत ते आम्ही आमच्या बाजूने फेस
करतोय आम्ही त्याच्यावर खूप लवकरात लवकर त्याचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह झालेले असतील. फक्त लक्षात एवढं ठेवायचं पुढचे 4-5 व्हिडिओनंतर मोस्ट प्रोबेबली असा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायची गरज पडणार नाही आहे, कारण आपण त्याच्यावर खूप जास्त युद्ध पातळीवर काम चालू केलेलं आहे. तरीही याच्या व्यतिरिक्त कदाचित तुम्हाला जर कधी काही अडचणी जर तुम्ही फेस करत असाल, मग पिक्चर क्वालिटीच्या बाबतीत असेल किंवा मग त्याच्यानंतर व्हॉईस क्वालिटीच्या बाबतीत असेल, तर नक्कीच मला आमचे जे व्हॉट्सअपचे नंबर आहेत त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही मेसेज करून सुद्धा सांगू शकता की सर अशी अशी अडचण येत आहे, तर याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काहीतरी करता येतील का. तर ते एक प्रकारचे सजेशन्स आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने जे आहेत ते एक्सपेक्टेड ठेवलेले आहेत की आम्हाला विद्यार्थ्यांच्या बाजूने पण. कारण कसं आहे माहिती का, आम्ही एकदा व्हिडिओ शूट करून तुम्हाला दिला की त्याच्यानंतर नेमकं व्हिडिओमध्ये काय अडचणी आल्या आहे का, एखाद्या ठिकाणी काही प्रॉब्लेम झाला आहे का, हे तुम्हालाच कळतं, कारण तुम्ही हा व्हिडिओ बघता. तर ते व्हिडिओ बघत असताना कुठलीही अडचण जर तुमच्या लक्षात आली किंवा तुम्हाला असं वाटतं की तर असं काहीतरी असायला पाहिजे होतं, तर डेफिनेटली तुम्ही सजेस्ट करू शकता. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने सजेशन्स हे ऑलवेज एक्सपेक्टेड ठेवलेले असतातच की विद्यार्थ्यांच्या बाजूनेही आपल्याला काहीतरी सजेशन्स या ठिकाणी येतील. तर पिक्चर क्वालिटीच्या बाबतीत असेल, व्हॉईस क्वालिटीच्या बाबतीत असेल, कुठलाही पार्ट जर असेल तर तुम्ही तो आम्हाला आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरला मेसेज करून सुद्धा कळवू शकतात. ओके, हा आजचा जो आपला पार्ट होता हा होता आपला प्रॉफिट अँड लॉस. याचं बेसिक्स आपण बघितले. पुढच्या अजून 2 ते 3 लेक्चरमध्ये याचे इझी लेवल, मॉडरेट लेवल आणि डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम किंवा मेन्स लेवलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर मग पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या नवीन लेक्चरमध्ये, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तुमच्याच या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर, साकार एज्युकेशन, वेअर द ड्रीम्स कम्स.